Hello everyone. In this video, we are going to discuss recursion and recurrence relation. It is not that much important part, but if you have knowledge about this part, then you will definitely get knowledge about how to solve the recurrence relation, what is recurrence relation, what are the different types used to solve the recurrence relation, etc. So recursion is like it is a technique where a function call itself to solve a problem. म्हणजे एखादा प्रॉब्लेम आपल्याला सॉल्व्ह करायचा आहे आणि त्याच्यात सेम स्टेप्स अगेन अँड अगेन फॉलो करायचे आहेत. तर आपण एक रेकरन्स रिलेशन लिहितो, एक रिकर्सिव्ह रिलेशन लिहितो. त्या रिलेशनला त्या फंक्शनला आपण अगेन अँड अगेन कॉल करतो आणि तो प्रॉब्लेम स्मॉलर सब प्रॉब्लेम्स मध्ये डिवाइड करून तो प्रॉब्लेम आपण रिपीटेडली सॉल्व्ह करतो. अ रिकर्सिव्ह सोल्युशन ब्रेक्स अ बिग प्रॉब्लेम इंटू स्मॉलर सब प्रॉब्लेम्स ऑफ द सेम टाइप. म्हणजे सिमिलर टाइपचे जे प्रॉब्लेम्स असतात, आपण डिफरंट डिफरंट टाइप्स ऑफ अल्गोरिदम डिझाईन टेक्निक्स बघितलेले. त्याच्यामध्ये ग्रीडी आहे, परत डिवाइड अँड कॉन्कर आहे, डीपी आहे. त्याच्यामध्ये आपण मल्टिपल स्टेप्स यासाठी अगेन अँड अगेन सॉल्व्ह करणार आहे. तर त्या स्टेप्सला, त्या प्रॉब्लेम्सला आपल्याला रिकर्सिव्ह किंवा रेकरन्स रिलेशन मध्ये कन्वर्ट करावं लागतं, फंक्शन मध्ये कन्वर्ट करावं लागतं. तर कंपोनंट्स काय आहेत? तर एक आहे बेस केस आणि एक आहे रिकर्सिव्ह केस. रिकर्सिव्ह केस फंक्शन कॉल इटसेल्फ अगेन अँड अगेन. म्हणजे फंक्शन असेल ते रिपीटेडली स्वतःला कॉल करत असेल. म्हणजे आपल्याला माहित आहे की एखादी स्टेप आपल्याला अगेन अँड अगेन सॉल्व्ह करायची असेल किंवा रिपीटेडली एकच टास्क आपल्याला परफॉर्म करायचे असेल तर त्याला आपण रिकर्सिव्ह केस म्हणणार आहे. आणि एक बेस केस असेल, बेस कंडिशन असेल, ही कंडिशन हिट झाल्यावर आपलं रिकर्जन स्टॉप होईल. जर बेस केस नसेल, बेस केसच नसेल, तर आपला प्रॉब्लेम इनफायनाईट टाइम चालू राहणार आहे आणि त्याला सोल्युशन भेटणारच नाहीये. त्यामुळे बेस केस असणं महत्वाचं आहे. एखादा प्रॉब्लेम आपल्याला कुठे स्टॉप करायचा आहे, रेकरन्स रिलेशन सॉल्व्ह करताना कुठे त्याला आपल्याला एक कंडिशन घालून त्याला स्टॉप करायचं आहे, हे आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. विदाउट बेस केस इनफायनाईट रिकर्जन म्हणजे एक स्टेप अशी असते की जिथं आपल्याला तो प्रॉब्लेम स्टॉप करून आपल्याला कन्सिडरेशन करून आपल्याला तिथं दुसरी व्हॅल्यू पुट करावी लागते किंवा त्याला स्टॉप करावं लागतं. त्या पॉइंटला आपण बेस केस म्हणणार आहे. जर ती बेस केस नसेल तर हा प्रॉब्लेम इनफायनाईट टाइम चालू राहतो. आपण इन फ्युचर बघणार आहे, सबस्टिट्यूशन मेथड असेल, इटरेटिव्ह मेथड असेल, त्याच्यामध्ये आपल्याला कुठेतरी अशी व्हॅल्यू येते की तिथं आपल्याला व्हॅल्यू पुट करावी लागते. सपोज आपल्याला फॉर लूप आपण लिहितोय, तर फॉर लूपला आपण एंड कंडिशन लावतो, लाईक आय इज इक्वल टू 1 टू आय इज इक्वल टू 100 आय प्लस प्लस. इथं जर बेस केस नसेल, बेस कंडिशन नसेल किंवा इथं आपण इन्फायनाईट नंबर लिहिला काहीतरी, तर हा लूप कंटिन्यू चालतच राहणार आहे. त्याला बेस केस कंडिशन नाही दिली तर हा फंक्शन कधीच संपणार नाही. आपले कम्प्युटरची रॅम, रॉम, जे सगळे स्टोरेज डिव्हाइसेस आहेत ते जरी भरले तरी हा कोड थांबणार नाही. आपल्याला इथं मिरर मध्ये दिसते, एक्झाम्पल मध्ये आपल्याला सांगितलंय की आपण दोन पॅरलल मिररच्या मध्ये उभा राहिलं तर आपल्याला इनफायनाईट वेळा आपले रिफ्लेक्शन दिसतात आणि त्याचा एंड कुठेतरी लांब होत असतो, तो आपल्याला शेवटपर्यंत दिसतच नाही. म्हणजे याला आपण रिकर्जन म्हणणार आहे की सेम फंक्शन अगेन अँड अगेन कॉल केलं जातं, त्याला आपण रिकर्जन म्हणतो. आणि मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट आहे रेकरन्स रिलेशन. रेकरन्स रिलेशन, a recurrence relation is a mathematical equation that defines a problem in a terms of its smaller सब प्रॉब्लेम्स. म्हणजे आपल्याला जे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे आहेत ह्या ठरलेल्या टर्म्स आहेत. ए टी एन बाय बी एफ ऑफ एन. हे एक स्टँडर्ड इक्वेशन आहे, जनरल फॉर्म आहे. त्याच्यामध्ये व्हॅल्यूज पुट केल्यानंतर तो असामध्ये कन्वर्ट होतो. आता हे आपल्याला माहिती आहे की मर्ज शॉर्टचं रेकरन्स रिलेशन आहे. हे रेकरन्स रिलेशन आपण सॉल्व्ह केलं, त्याला एक बेस कंडिशन दिली की आपल्याला टाइम कॉम्प्लेक्सिटी भेटते ऑर्डर ऑफ एन लॉग एन. हे आता आपल्याला माहित आहे. आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये ते कशा प्रकारे सॉल्व्ह करायचं आहे ते बघणारच आहोत. त्यानंतर असं पण असतं एन इंटू एन मायनस वन, तर त्याची टाइम कॉम्प्लेक्सिटी येते ऑर्डर ऑफ एन फॅक्टोरियल. तर हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे, तर त्याच्यासाठी रेकरन्स रिलेशन खूप इम्पॉर्टंट आहे. तर हे रेकरन्स रिलेशन कशासाठी यूज केलं जातं? एमसीक्यू मध्ये किंवा ओरल प्रॅक्टिकल एक्झाम मध्ये तुम्हाला विचारलं जाऊ शकतं की रेकरन्स रिलेशन कशासाठी वापरलं जातं. तर त्याचा फर्स्ट यूज आहे टू अनालाइज रिकर्सिव्ह अल्गोरिदम्स. कोणते अल्गोरिदम रिकर्सिव्ह आहेत, कोणत्यामध्ये मल्टिपल स्टेप्स अगेन अँड अगेन सेम स्टेप्स फॉलो करावे लागतात. देन टू इव्हॅल्युएट द टाइम कॉम्प्लेक्सिटी. ह्या रेकरन्स रिलेशन पासून आपल्याला ही त्याची टाइम कॉम्प्लेक्सिटी काढता येते. ह्या रेकरन्स रिलेशन पासून ही टाइम कॉम्प्लेक्सिटी जनरेट होते. अजून मल्टिपल फिक्स्ड रेकरन्स रिलेशन्स आहेत, त्याच्यावरून आपल्याला कसं सॉल्व्ह करायचं आहे, कसं सोल्युशन काढायचं आहे हे पाहावं लागतं. कोणताही अल्गोरिदम जो असतो तो आपल्याला रेकरन्स रिलेशन मध्ये आणि त्याच्यावरून त्याची टाइम कॉम्प्लेक्सिटी काढता येते. अँड टू अंडरस्टँड हाऊ अ प्रॉब्लेम ग्रोज, म्हणजे आपण ऑर्डर ऑफ ग्रोथ मध्ये बघितलेले की प्रॉब्लेम कुठल्या ग्रोथने इन्क्रीज होत आहे, कुठल्या स्टेपने. आपण बघितलेले की ऑर्डर ऑफ वन, ऑर्डर ऑफ लॉग एन, ऑर्डर ऑफ एन लॉग एन, टू टू रेस टू एक्स. अशा प्रकारे आपण बघितलेलं की कशी ग्रोथ होते ते पण आपल्याला रेकरन्स रिलेशन पासून समजतं. आणि हे रेकरन्स रिलेशन सॉल्व्ह करण्यासाठी चार मेथड आपल्याला दिलेले आहेत. फर्स्ट वन इज अ सबस्टिट्यूशन मेथड,
व्हेरी इझी, बेसिक अँड इझी टू इम्प्लिमेंट, इझी टू अंडरस्टँड कन्सेप्ट आहे. आणि मोस्ट इम्पॉर्टंट आहे, मोस्ट इम्पॉर्टंट मध्ये कन्सिडर करूया सेमिस्टर एक्झाम मध्ये याच्यावरती क्वेश्चन येण्याचे चान्सेस 100% आहेत. त्याच्यानंतर इटरेटिव्ह मेथड, जी सबस्टिट्यूशन मेथडच आहे, फक्त त्याच्यात एक बेस कंडिशन आपल्याला प्रायर दिलेली असते, आपल्याला एक बेसिक आयडिया आलेली असते सोल्युशन बद्दल. देन आहे रिकर्सिव्ह ट्री मेथड, जी थिअरॉटिकली आपल्याला प्रूव्ह करावी लागते. त्याच्यामध्ये कॉस्ट फंक्शन वगैरे आपण यूज करतो, पर नोडची कॉस्ट काढतो. ते थिअरी पर्पजसाठी तुम्हाला म्हणजे थिअरी एक्झाम मध्ये येण्याचे चान्सेस आहेत. आणि लास्ट अँड मोस्ट इम्पॉर्टंट फॉर गेट एक्झाम एज वेल एज सेमिस्टर एक्झाम अँड एनी इंटरनल एक्झाम, मास्टर थेरम. याच्यावरून आपल्याला खूप सारे प्रॉब्लेम सॉल्व्ह करता येतात. ही एक त्याची बेस कंडिशन आहे. या फॉर्म मध्ये इक्वेशन पाहिजे, वेअर पी इज ग्रेटर दॅन इक्वल टू 2 अँड एफ ऑफ एन ऑलवेज ग्रेटर दॅन 1 समथिंग लाईक त्याच्या कंडिशन्स आहेत. सॉरी, ए इज ग्रेटर दॅन इक्वल टू 1 अँड बी इज ग्रेटर दॅन इक्वल टू 2 समथिंग लाईक दॅट त्याच्या कंडिशन्स आहेत. तर हा मास्टर थेरम जो आहे तो पर्टिक्युलर फॉर्मॅटच्या इक्वेशनला वर्क करतो. तर सबस्टिट्यूशन मेथड आणि इटरेटिव्ह मेथड हे सगळ्या प्रॉब्लेमला सोल्युशन प्रोव्हाइड करतं. तर रिकर्सिव्ह ट्री मेथड हे ठरलेल्या प्रॉब्लेमला बाय युझिंग कॉस्ट फंक्शन आपल्याला सोल्युशन प्रोव्हाइड करतं. हे सगळे पॉइंट्स आपण पर्टिक्युलर व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यातला मोस्ट इम्पॉर्टंट आहे सबस्टिट्यूशन मेथड अँड इटरेटिव्ह मेथड, हे दोन्ही सेमच आहेत. देन त्याच्यापेक्षा इम्पॉर्टंट आहे मास्टर थेरम. तर तुम्हाला अपकमिंग व्हिडिओजमध्ये ते पाहता येईल. मोस्ट इम्पॉर्टंट व्हिडिओ आहे आणि रेफरन्स रिलेशन कशासाठी यूज केलं जातं याच्याबद्दल तुम्हाला अंडरस्टँडिंग असणं गरजेचं आहे. तर या व्हिडिओमध्ये एवढंच होतं, जास्त इम्पॉर्टंट व्हिडिओ नव्हता, बट एक ब्रीफ इंट्रोडक्शन अबाउट द रेफरन्स रिलेशन याच्यासाठी हा व्हिडिओ होता. दॅट्स इट इन दिस व्हिडिओ. थँक्यू.